आजच्या व्हिडिओची सुरुवात तर संध्याकाळी केली, पण वाटलंच नव्हतं की एवढा मोठा व्हिडिओ शूट होईल. तर इथं मी तुम्हाला सांगत होते की ना आपलंच किचन आहे, आपलंच घर आहे आणि आपलंच सगळं आहे, तर त्याच्यामुळे आपणच पसारा करायचा आणि आपणच आवरायचा. तर सगळ्यात आधी काम आवरायच्या आधी मी इथं छान अशी पालक निवडून ठेवली होती, कारण की मला मस्त अशी पालक रेसिपी शूट करायची होती. तर जो पसारा मी स्वतःच केलेला होता, तर तो पसारा मी आवरायला घेतला, कारण की मला रेसिपी शूट करण्यासाठी तर एकदम छान असं क्लीन करायचं होतं. आणि इथं मी तुम्हाला मेथी दाखवत होते, की मला आता मेथीसुद्धा निवडायची आहे, पण हे सगळं काम झाल्यानंतर रात्रीच्या वेळेत मी ते काम करेल. तर सगळे पटापट भांडे वगैरे क्लीन करून घेतले आणि त्याच्यानंतर मग गॅससुद्धा क्लीन करून घेतला. तसं तर गॅस क्लीनच होता, पण आणखी अजून स्वच्छ, कारण की कॅमेरा जर सेट केला ना, तर कॅमेऱ्यामध्ये सगळं काही कॅप्चर होतं. अगदी बारीक जरी मुंगी असली ना, तर तीसुद्धा कॅप्चर होते. त्यामुळे एकदम मस्त असं गॅस ओटा क्लीन वगैरे करून घेतला. बघू शकता तुम्ही. गॅस तर क्लीन झाला आणि मस्त त्यानंतर पालक पराठ्याची रेसिपीसुद्धा शूट करून घेतली आणि त्यासोबत बनवली होतं शेंगदाण्यांची चटणी आणि दहीसुद्धा होतं. तर अशा प्रकारच्या प्लेटमध्ये अभिजितला छान असं सर्व्ह केलं. त्यानंतर मग जेवण झालं आणि अभिजित ऑफिसचं काम करत होते, तर त्यामुळे मी सुद्धा तिथंच त्यांच्याजवळ भाजी निवडायला बसले. कारण की एकटं-एकटं ना बोर होतं. असं त्यांच्याजवळ बसलं ना, की त्यांचं थोडंफार डोकं खाता येतं आणि मग बडबड पण करता येते. तर अशा प्रकारे मी भाजी व्यवस्थित छान अशी नीट करून घेतली. पण परत पसारा जो जेवणाचा झालेला होता, तर तो आवरायचाच होता. तोपर्यंत खालनं खूप जोरजोरात आवाज यायला लागला. बघितलं तर काय, खूप जास्त मारामारी वगैरे चालू होती. मग ती थोडंफार टाईमपास करत बघितली आणि त्यानंतर मग परत असंच क्लीन करून दिवसाचा शेवट केला. बाय बाय.